ओट्सला असं थोडं रोस्ट करून घ्यायचं. आपल्या मिक्सरमधून ते बारीक पावडर झाली पाहिजे एवढंच, आणि नंतर बंद करून घ्यायचं. मी असं खिडकी ओपन करून थंड व्हायला ठेवते, म्हणजे पटकन थंड होईल मिक्सरमधून काढण्यासाठी. तर युकेमध्ये आता चांगली थंडी, ऑटम सुरू झालं आहे, सो हवेने छान थंड होतं. जोपर्यंत ओट्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यावरचं डेकोरेशन जे करणार, काय म्हणतात गार्निशिंग, हां त्याच्यासाठी काय लागणार त्या गोष्टी रेडी करून घ्या. मी ब्लूबेरीज आणि स्ट्रॉबेरी घेणार आहे. असं कापून घेतलेत. सो हे मी ओट्स घेतले, आता मी त्यांना बारीक करून घेईन. मिक्सरमध्ये ह्या गोष्टी जाणार. मी ओट मिल्क घेतलं आहे, नॉर्मल मिल्क पण चालतं. केळी थोडीशी जास्त पिकलेली, एकदम पिकलेली अशी गरज नाही, पण ती पण टाकू शकतात. आणि अंड टाकू शकतात किंवा नाही टाकू शकत, किंवा नाही टाकू शकतात आपल्यावर. तर मी आता नवरात्री झाली आहे म्हणून एक टाकते. सो दीज आर द थिंग्स. अँड ऑफकोर्स ओट्स. ह्याच्यामध्ये ओट्स ते थंड होतं आहे म्हणून मी आता टाकेन ते का. मस्त बारीक पावडर झाली आहे. मला एक क्वांटिटी जास्त वाटते, त्यामुळे मी काय करते थोडं ह्याच्यातलं काढून घेते, म्हणजे माझ्या बापूसाठी नंतर इझिली कधी पण त्याला स्नॅक्स पाहिजे तेव्हा पॅनकेक्स बनवू शकेन. स्टार्टिंगला थोडंसंच टाकते मिल्क, नंतर ॲड करता येईल. आता मी टाकून त्याच्यात केळी. हे बघा मस्त पेस्ट झाली आहे. मी अजून एक कप टाकलं दूध कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने. हे मी एक पिंच सॉल्ट टाकते, आणि मी एक पावडर सिनेमन पावडर पण टाकणार आहे. 1 स्पून सिनेमन पावडर पण टाकणार आहे. म्हणजे मी टाकलं आहे. केळी अशीच तोडून घेतली, कापत बसायची गरज नाही. आणि अंड. देयर यू गो. सिनेमन, बिकॉज इट्स ऑटम. सिनेमन एव्हरीवेअर. हे मस्त 15 मिनिट सेट व्हायला ठेवणार. तोपर्यंत बाकीची कामं करून घेऊया. बाकी सगळं आपलं रेडी आहे कारण. येस. अजून एक टिप देते, जर तुमच्याकडे बनाना नसेल तर काय टाकू शकतात. डेट्स. नॅचरल शुगर, नॅचरल व्हेज शुगर. व्हेज ऑल शुगर्स आर व्हेज. हे करायला घेताना मी कन्सिस्टन्सी बघितली, थोडंसं हे घट्ट वाटतं आहे, इझिली पडायला पाहिजे. तर थोडं मी मिल्क टाकून फिरवून घेते मिक्सरमधून. ही बघा अशी कन्सिस्टन्सी असायला पाहिजे, है ना. छोटे तर त्यालाच पाहिजे. झाकून ठेवूया. मागून मस्त झालं. आता थोडा फक्त फ्लिप करून ठेवते, अबाउट हाफ अ मिनिट, 1 मिनिट, आणि मग ते काढूया आपण. ये सक्सेस. आता थोडंसं ह्यांच्यावर हनी लावून घेतलं, स्प्रेड करून घेतलं. गरम असल्यामुळे पटपट झालं. नटेलामध्ये मी काय केलं, थोडंसं ओट मिल्क टाकलं. आता मी ते असं लिक्विड टाईप, कारण मला असं स्प्रिंकल करायचं ह्याच्यावर, ते करून घेणार.